रेडी आहे मी. छान दिसतेय ना? अजिबात नाही. हा? अरे का? इतका सुंदर ड्रेस आहे. अगं पण सणासुदीला साडीच हवी ना. एक मिनिट, साडी नेसून? अरे खूप काम आहे, ऑफिसला जायचंय आणि फेस्टिवल झाल्यानंतर खाऊन सगळं झाल्यानंतर सेल्फ्या पण काढायच्या. अगं पण साडीला घेर असतो, पदर असतो. प्लीज बर का, साडीचा तो मोठेपणा, नाजूकपणा, पदर पडणं हे सगळं आमच्या दुपट्ट्याबरोबर करताच येतं की. आणि घेरासाठी अनारकली सुद्धा आहे. इतकं फॅब्रिक आहे ना त्याच्यामध्ये की साडी छोटीशी होईल. बरं दाखव पटकन. येस, दाखवणार आहेच. म्हणूनच घाई करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. साड्या सोडून सुंदर ड्रेसेसचे पर्याय. पहिलाच ड्रेस 1400 रुपयांचा, भरपूर रंग असलेला, डबल एक्सेल पर्यंत साइजेस असलेला. गंमत सांगू, अतिशय फिटेड आणि सुंदर आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये पटापट कामं होतात. थोडासा फॉर्मल पण दिसतो. त्यात फिटेड कुर्त्यांमध्ये जी फिगर दिसते ती सगळ्यात सुंदर. सगळ्यात अप्रतिम याची पॅन्ट. ही जी पॅन्ट दिसते परफेक्ट म्हणावी तेवढी लूज, अजिबात अति टाईट नाही, एखाद्या कॉटनच्या शिवलेल्या चुडीदारासारखी, परंतु एकदम घोळदार पलाझो नाही. त्याच्यामुळे एकदम कॅज्युअल लुक त्यानं तयार होतो. आणि त्याचबरोबर जीनियस म्हणजे याला अस्तर दिलंय. आय विश थोडंसं लांबपर्यंत असतं, परंतु तसं नाहीये. एक पोटापर्यंतचं एक एक्स्ट्रा रेऑन फॅब्रिकचं असं हे अस्तर दिलेलं आहे. इझी बिझी फॅब्रिक आहे आय थिंक, पण कुर्ता मात्र रेऑन फॅब्रिकचा आहे म्हणून स्वस्त आहे. याच्यावरचं वर्क अतिशय छान आहे. तुम्हाला दिसतंय कशाही पद्धतीची विचित्र प्रिंट, मोठ्या मोठ्या प्रिंट्स, कलर्स जास्त नाहीयेत. आणि कधी कधी एकच रंग पण अशा प्लेन कुर्ते आणि थोडीशी भरलेली ओढणी, हे कॉम्बिनेशन सणांसाठी अतिशय गोड वाटतं. 3/4 स्लीव्ज न खूप हाताशी स्लीव्ज येत नाहीत. खाताना जे वरपायचंय सणावाराच्या वेळेला ते होणार नाही. आता जो मी हा सूट घातलेला आहे तो स्मॉल साईजचा आहे. पोट पण लपलं जातंय, पण तरी पाहिजे तेवढा ए लाईन कुर्ता पण आलेला आहे. आणि याच्यामध्ये वेगवेगळे रंग पण आहेत. आय थिंक खूप छान इन्व्हेस्टमेंट आहे. रांगोळी झाली आता. अरे हे पण मीच लावायचंय का? या गडबडीलाच दिवाळी म्हणतात. चला आता रांगोळी झालीये, लाइटिंग झालेला आहे. आणि आता या झेंडूला कुठं ठेवू? कारण आज मीच एक झेंडू झालीये. दिसतोय तुम्हाला? खरं तर ना सणावारांना साड्या फार छान दिसतात, परंतु साडीला जर थोडी जरी स्पर्धा कोण देऊ शकत असेल तर ते म्हणजे असा घेरदार सुंदर अनारकली. त्याचं भरपूर कापड असणं, त्याची अप्रतिम ओढणी असणं, ती पण बहुतांश पद्धतीनं अशी सुंदर नाजूक साजूक ट्रान्सपरंट असणं, पाहिजे तेवढी मोठी असणं, त्याला पण एक काठापदरासारखा सोनेरी इफेक्ट असणं आणि त्याचा रंग इतका छान नारंगी ब्राईट उजळ असणं, हे सगळं सणावारासाठी साडीच्या ऐवजी जर कोणता ड्रेस घालायचा तर त्याचं हे उत्तर म्हणजे हा नारंगी अनारकली. 1500 मध्ये इतकी छान ओढणी. त्याचबरोबर या अनारकलीचा घेर अप्रतिम आहे. मागच्या बाजूनं सुद्धा त्याला लेस आहे आणि ऑफकोर्स त्याच्या बरोबरीला जो पायजमा आहे, ज्याला एका बाजूनं नाडी आहे आणि मागून ऑफकोर्स इलास्टिक आहे, तो इतका कम्फर्टेबल आहे. त्याचा क्रॉच एरिया सुद्धा भरपूर फॅब्रिक दिलेला आहे. बरं, हा अनारकली माझा स्वतःचा आहे आणि तो प्युअर कॉटनचा आहे आणि त्याच्यामुळेच तो महाग आहे. पण मी या व्हिडिओसाठी तुमच्यासाठी परफेक्ट अफोर्डेबल सोल्युशन शोधून काढलेला आहे. तर तो रेऑन फॅब्रिकचा आहे, परंतु त्याचा लुक एक्झॅक्ट सेम आहे. त्याच्यामुळे तो 1500 पर्यंत जातो. त्याचे साइजेस भरपूर आहेत. ऑलमोस्ट 5XL पर्यंत त्याच्या साइजेस आहेत आणि त्याच्या खाली तुम्ही कंपोजिशन वाचू शकता. बाय द वे, मिंत्रावरती अशाच पद्धतीच्या इतक्या सुंदर नारंगी अनारकलीला वेगवेगळे चीप पर्याय पण आहेत बरं का. म्हणजे पॉलिस्टर आणि काय शिफॉन मिक्स. आता त्याच्यामध्ये शिफॉन इतकं कमी असणार आहे, मे बी दुपट्ट्यामध्ये थोडंसं वगैरे, पण तो पॉलिस्टर असणार. तर त्याच्या ऍक्च्युली तो जो इफेक्ट आहे ना, मॅट फिनिश असणं आणि थोडंसं ट्रान्सपरंट आणि नाजूक मऊ असणं, हे सगळं निघून जातं जर तुम्ही पॉलिस्टर घेतलं तर. त्याच्यामुळे तो पर्याय निवडू नका. मी एक्झॅक्ट जो टॅग केलेला आहे प्रॉडक्ट, जी लिंक दिलेली आहे, तोच खरेदी करा. कारण की तो त्यातल्या त्यात रेऑन फॅब्रिक असल्यामुळे कॉटनच्या जवळ जाणारा आहे. चला, तुम्हाला काय बोलत राहायला तुमच्याकडे वेळ आहे, माझ्याकडे वेळ नाही. आवरावर करायचे काय, रांगोळीचं करून ठेवलं देव जाणे. झालं दादा. ज्यांना ना टिपिकल कुर्ता, त्याच्या खालचा जो
सिगरेट पॅन्ट किंवा जे काही पलाझो येतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचा दुपट्टा याचा कंटाळा आला असेल तर त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं म्हणजे हा ड्रेस. बरं, या ड्रेसमध्ये आता मी बुडून गेलेले आहे, पण याच्या आत एक पॅन्ट दिली आहे त्यांनी ज्याचा मला काहीच उपयोग होत नाहीये अँड आय एम शुअर तुम्हाला पण त्याचा उपयोग होणार नाही. त्याचं कारणच असं, त्याचं घेरदार असणं, त्याला जमिनीला टच होणं आणि त्याचा फॉल तो तसा येणं याचीच व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि हेच ते डिझाईन आहे. म्हणूनच या ड्रेसच्या शेवटाला हेमलाईनला एक कॅनव्हासची अप्रतिम पट्टी दिली आहे ज्याच्यामुळे तो ड्रेस स्टँड आउट होतोय. एखाद्या वेस्टर्न फ्रॉक सारखा किंवा अशा नाजूक सुळसुळ्या अशा त्या गाऊन्स आणि वन पीसेसचा फील ऍक्च्युली दुपट्टा दिल्यामुळे त्याला थोडंसं ट्रेडिशनल करून टाकलेलं आहे आणि सणावारांसाठी त्याला रेडी केलेलं आहे. याच्यामध्ये भरपूर सायझेस आहेत, कलर्स एक दोन कमी आहेत, पण काहींना प्लेन कलर्स किंवा सतत ब्राईट कलर्स नको हवे असतात. जॉर्जेटचं फॅब्रिक आहे त्यामुळे प्रचंड कम्फर्टेबल आहे. कितीही खाल्लं तरी सुद्धा हा जो झगा आहे त्याच्यामध्ये सगळं लपलं जाणार आहे. आत्ता हा जो ड्रेस आहे तो एक्स्ट्रा स्मॉल आहे तरी माझ्यासाठी इतका लूज आहे, त्याच्यामुळे याचे 100 रुपये मला पकडावे लागणार आहेत ऑल्टरेशनचे. उंची कमी करून घ्यावी लागणार आहे आणि स्लीव्स बघताय किती लूज आहेत, त्या थोड्याशा टाईट करून घेता येतील आणि मग त्याचा लुक आहे ना, त्याचा ग्रेस, चुनी वगैरे जी येते ना चुडीदार हाताला, तो खूप सुंदर येणार आहे. त्याचबरोबर अंपायर कट पासून इथे एक लेअर सुरू होतोय चुडीदारांचा असा, त्याच्यानंतर खालच्या बाजूला एक असा चुन्यांचा लेअर सुरू होतोय. अशा 3 टप्प्यांमध्ये हा ड्रेस कम गाऊन प्लस एथनिक वेअर येतो आहे. पण त्याच्या खाली जी कॅनव्हासची जाड पट्टी दिली आहे ना, त्याच्यामुळे तो ड्रेस उभा राहतोय. त्याचा जो फॉल आहे तो अतिशय सुंदर येतो आहे, तो जाता कामा नये. त्याच्यामुळे ऑल्टरेशन करताना एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची की खालची पट्टी कधीच कापायची नाही, हेमलाईन बदलायची नाही. मधला कुठचा तरी तुकडा तुम्ही चक्क गायब करू शकता आणि त्याची उंची कमी करू शकता आणि मग ती पट्टी पुन्हा एकदा अटॅच होणार आहे. पॅडेड आहे, मागच्या बाजूला नॉट आहे. 2500 पर्यंत हा साधारण ड्रेस येतो. किती फोटो काढले ना तरी कमीच. त्याचं कारण सांगते, काही रंग आहेत ना हे कॅमेऱ्यामध्ये इतके सुंदर दिसतात, त्यातलाच हा जर्द जांभळा अशा पद्धतीचा जो रंग असतो ना, मी म्हटलं तसं मॅट फिनिश आहे, जॉर्जेटचं फॅब्रिक आहे, 1900 रुपयाला आहे. आसपासचं गेट टुगेदर फंक्शन, जवळपासच्या कोणाच तरी लग्न, त्याच्यामध्ये सुद्धा साडीसाठीचा उत्तम पर्याय आहे. त्यात याचा जो ड्रॉप आहे तो अतिशय सुंदर आहे. थोड्याशा न आवडलेल्या माझ्या गोष्टी म्हणजे याच्यावरचं जे वर्क आहे ते मला फार काही क्लासी वाटलं नाही, पण त्याचं कमी असणं म्हणजे व्ही शेप असणं, गळ्याला अतिशय थोडंसंच वर्क असणं, त्याला मात्र तो रिचनेस आणत आहे. इवन स्लीव्सला सुद्धा थोडीशीच पट्टी आहे वर्कची, ती खूप छान दिसते, हेवी वर्क नाहीये. खालच्या बाजूला जे वर्क आहे ते तुम्हाला खूप जास्त वाटत असेल, तुम्ही त्याची उंची कमी करू शकता. आणि हा जो सूट आहे जो मी आज घातलेला आहे तो एक्स्ट्रा स्मॉल साईजचा आहे, तरी सुद्धा केवढा लांब आहे बघा. त्यामुळे तुम्हाला जर ऑल्टरेशन करायचं असेल तर खालच्या वर्कला अजिबात न छेडता मधलं फॅब्रिक कट करून ते गोल्डन वर्क वरच्या बाजूला सरकवता येतं. हे तुम्हाला ऑल्टरेशनच्या दादांना सांगावं लागणार. स्लीव्स अजिबात ऑल्टर करावे लागणार नाहीत, अतिशय सुंदर फिटिंग आहे. प्रिन्सेस कटचं फिटिंग असल्यामुळे बस्ट लाईनचं पण फिटिंग उत्तम आहे. हायवेस्टला मात्र तो थोडासा लूज मला वाटला, ते तुम्ही साईडनं ऑल्टर करून घेऊ शकता. मस्त बॅक त्याला छान आहे, याला पॅडिंग नाहीये पण त्याची गरजच पडत नाहीये. त्याचं कारण असं, अजिबात ब्राची पट्टी बॅकमध्ये दिसून येत नाहीये. याच्यामध्ये सगळे साईजेस आहेत, रंग 2-3 आहेत, एक्स्ट्रा स्मॉल आहे तरी सुद्धा मला थोडासा लूज वाटला, त्यामुळे त्याचा विचार करून ऑर्डर करा. हे असं फिल्मी आणि पिक्चर मधल्यासारखं वागण्याचं कारण असं, ओढणी बघितली याची, काही ड्रेसेस दुपट्ट्यांकडे बघून पैशांकडे बघायचं नाही आणि पे करायचं आणि बिल करायचं. त्याच्यातला हा ड्रेस, हे जे नेटचं फॅब्रिक आहे त्याच्यावरती हे असं जे कट असलेलं आहे, त्याचे बॉर्डर्स आहेत, हेमलाईन आहे आणि त्याच्यावरती एम्ब्रॉयडर्ड येलो आणि पिस्त्या रंगाचे सुंदर फुलं आहेत. धाग्याचं जे वर्क आहे ते किती गोड आहे, त्याला केवढं रिच करतंय आणि बरोबर उंचीची छान व्यापणारी अशी ती ओढणी, त्याच्यासाठी हा ड्रेस कमाल आहे. पाहिजे तेवढा परफेक्ट फिटिंगला आहे. मी स्मॉल साईजचा बाय द वे घेतलेला आहे आणि कपडे घातल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण एवढा स्ट्रगल का करतोय. याला साईडला फिटिंगसाठी सुंदर चेन दिलेली आहे आणि ती इनविजिबल चेन आहे, आत जाते ती. पुन्हा एकदा फ्लोर टचिंग ड्रेस आहे म्हणजे तो वन पीस सारखा काम करतो. म्हणजे याच्या आत कुठचीही पलाझो पॅन्ट वगैरे चुडीदार त्यांनी दिलेला नाही. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, आज मी जशी याच्यात सायकलिंग शॉर्ट्स घातलेले कम्फर्टेबल, म्हणजे आपल्या मांड्या एकमेकांना रब होत नाहीत, कम्फर्टेबल वाटतं, तरी सुद्धा
ऍक्च्युली या ड्रेसमधून असं काही तुमचं दिसणारच नाहीये. त्याचं कारण याच्या आत एक त्यांनी अप्रतिम अस्तर दिलेलं आहे आणि ते अतिशय सुंदर ब्रीदेबल फॅब्रिकचं आहे. बाय द वे अप्रतिम जॉर्जेटचं फॅब्रिक आहे आणि त्याच्यामुळेच याची किंमत मला खऱ्या अर्थानं रास्त वाटली. 2300 रुपये याचं ते अनारकली असणं. त्याच्यानंतर अप्रतिम इथे जे हेमलाईनला स्लीवच्या सुद्धा बारीक बारीक डिटेल्स आहेत. इथे बटन्स चेस्ट पाशी त्याचे जे डिटेल्स आहेत त्याचं पाहिजे तेवढंच डीप असणं, जास्त डीप पण नाहीये. अप्रतिम फिटिंग आहे. आय थिंक याच्यात इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही, कारण सगळे सायझेस अवेलेबल आहेत. पण माझ्या मते रंग हाच सगळ्यात परफेक्ट आहे. कसं आहे, कॅमेरा पलीकडच्या मैत्रिणीशी कच्चा जरी भांडण केलं असलं तरी तिचं थोडंसं खरं आहे. त्याचं कारण असं, सणावारासाठी ड्रेसेस तुम्ही घेऊ शकता, पण मग त्याची शॉपिंग करायची आहे तर जरा अलीकडे करायला हवी. ॲक्च्युली फेस्टिवल सीझनमध्ये गोष्टी थोड्याशा महाग होतात, नवीन माल येतो, त्याच्यामुळे नवीन मालाबरोबर जुन्या मालावरती मात्र डिस्काउंट अजिबात नसतो, सायझेस अवेलेबल नसतात. आत्ता पावसाळ्याच्या काळामध्ये फेस्टिवल सीझनच्या आधी जर तुम्ही शॉपिंग केली तर तुम्हाला या सगळ्यावरती चांगले चांगले डिस्काउंट्स मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर मैत्रिणीचं बरोबर आहे, त्याचं काय, अहंकार चेपून मला हे मान्य करायलाच हवं, ड्रेसेसची गंमत वेगळी आणि साडीची गंमत वेगळी. साडी म्हटल्यानंतर तोंडाला पाणी जणू काही सुटायला जे लागतं, याचसाठी सणावारांसाठीचा खास साड्यांचा वेगळा व्हिडिओ घेऊन मला यायला आवडेल, आणि तेही स्वस्त आणि मस्त साड्यांचा. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा. या व्हिडिओला किमान 50,000 जर लाईक्स आले तर तो साड्यांचा व्हिडिओ करण्यात पॉइंट आहे, कारण त्या साड्या मागवायच्या, त्याचं स्टायलिंग करायचं, त्याचं शूटिंग करायचं. 50,000 लाईक्स लगेचच करा, लवकरात लवकर. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप थँक्यू. आय लव्ह यू. काय रडतोय? हो ग माव, आवडला ड्रेस माझा? थंडी वाजते, सांग ना माझा ड्रेस आवडला का? आवडला? कशी दिसते आई? आई डेकोरेशन दिसतीये. बर,